मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे सर्व भावी देवासी। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। प्रस्तुत प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्य राग रसिक अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि तुम्हा आम्हा सर्व जीवांना भगवंताला शरण जाण्याचा अर्थात भगवत शरणागतीचा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून करतात। विठ्ठल la
सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून मनुष्य जीवाला प्राप्त झालेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत. महाराजांनी उपदेश केलेला आहे, पण उपदेश कशाचा करतात तुकोबाराय? भगवंताला शरण जाण्याचा उपदेश आहे. महाराज सांगतात, मनवुनी शरण जावे. भगवान परमात्म्याला म्हणून शरण जा. कसं जायचं? सर्व भावे देवासी. सर्व भावाने भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे. पण शरण जाण्याचा फायदा काय? तो फायदा दुसऱ्या चरणामध्ये आहे. तो भगवान परमात्मा तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. महाराज सांगतात, ज्या वेळेस आपण भगवंताला शरण गेलो ना, त्यावेळेस तो परमात्मा आपल्याला या दुस्तर असणाऱ्या भवसागरातून पहिले तीराला नेऊन सोडणार आहे. आणखीन काय विशेषता आहे त्या देवाची? तर तो भगवान परमात्मा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे? बहु आहे करुणावंत. अतिशय करुणावंत परमात्मा आहे आणि त्याचा स्वभाव असणारा करुणावंत आहे. अनंत हे नाम जा. त्या परमात्म्याचं नाम अनंत असं नाव आहे त्याला. आणि तुकोबाराय सांगतात, मी हे कुणाचं ऐकून सांगत नाही. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. महाराज म्हणतात, हे माझ्या अनुभवाला आलं आणि त्यामुळं मी हे तुमच्या समोर प्रगट करतोय की तो परमात्मा तुम्हाला भवसागरातून तारून नेणारा आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या भगवंताला काय करा? शरण जा. अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार, तो म्हणजे असा. गेली 3 वर्षापासून जो उत्सव सुरू आहे, अर्थात सृष्टीचे रचयिता, सृष्टीचे कर्ता असणारे भगवान श्री विश्वकर्मा भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं या 2 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी असतील, तसेच श्री भगवान विश्वकर्मा प्रतिष्ठान कार्यपूर या सर्व समाज बांधवांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आहे. अतिशय गोड, अतिशय थोडं का असेना पण चांगल्या प्रकारे नियोजन करून आणि अतिशय उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन या सर्वच भाविक भक्तांनी केलेलं आहे. आणि भगवंताच्या जन्मानिमित्त असलेली सेवा आहे आणि म्हणून त्याच भगवंताचं चिंतन आपल्याकडून घडावं. तो भगवान परमात्मा कसा आहे, ज्याचा आपल्याला जन्म करायचा आहे, ज्याचा जन्मोत्सव आहे, तो परमात्मा नेमका कसा आहे, तो आपल्याला काय फायदा आहे त्या भगवंताचा, याकरिता हा अभंग निवडला. या अभंगातला पहिला मुद्दा असा आहे, तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. बघा, भगवंताला शरण जा असा उपदेश तुकोबारायांनी अभंगामध्ये केलेला आहे. पण पहिला प्रश्न, पहिली शंका अशी निर्माण होते, उपदेश कोणी करावा? उपदेश जर कोणीही करत असेल तर आपण त्याचा उपदेश ऐकतो का? नाही. उपदेश करण्याकरता सुद्धा अधिकार लागतो बरं का. उपदेश करण्याकरता सुद्धा अधिकार लागत असतो. उपदेश करण्याकरता कोणता अधिकार लागतो? तर पहिली गोष्ट म्हणजे जो उपदेश करणारा आहे त्याला जगताच्या कल्याणाचं मार्ग माहीत पाहिजे. जगाचं कल्याण कशात आहे हा मार्ग माहीत पाहिजे, हिताचा मार्ग माहीत पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगाचं हित कशात आहे ते माहीत पाहिजे. बघा, आपल्याला उपदेश करणारे संत आहेत आणि आपल्याला उपदेश करणारा किंवा आपल्या सर्वांचं हित माहीत असलेला वेद आहे. वेदाला सुद्धा आपल्या हिताचा मार्ग माहीत आहे महाराज. कारण ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा तेणे वेदाच्या निरोपा आनन कीजे. ज्याला आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं असं वाटतंय ना, तर त्याने काय करावं? वेद जे काही सांगतोय तो वेदाचा निरोप नक्की ऐकावा. कारण वेदालाच आई म्हटलेलं आहे. बा, पै अहिता पासुणी काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीपेक्षा वेदापेक्षा दुसरी मोठी माऊली या जगामध्ये नाही आपली. आणि आईला आपल्या बाळाचं हित माहीत असतं महाराज. लौकिकातली व्यवहारातली आई असेल, त्या आईला जरी खरं हित कळत नसेल
परंतु वेद नावाची जी माऊली आहे ना, त्या माऊलीला खरं आपलं हित कशात आहे ते माहिती आहे. कारण अहितापासून बाजूला काढते आणि हिताजवळ नेऊन ठेवते. हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. जरी वेदाला आपलं हित माहीत असेल, वेदाला आपल्या कल्याणाचा मार्ग माहीत आहे, परंतु वेदाने सांगितलेला मार्ग सगळ्यांना कळेल असं सांगता येत नाही. कारण आवाज वेद हा संस्कृत भाषा आहे, वेदाची भाषा, आणि वेदाची संस्कृत भाषा आपल्याला कळेल असं सांगता येत नाही. वेदाचा निरोप आपल्याला कळणार नाही, हे एक कारण आहे. आणखीन दुसरं कारण म्हणजे ज्ञानोबा माऊली सांगतात, वेद जरी आपल्या हिताकरता संपन्न आहे, वेदाला हित माहिती आहे, हिताचा मार्ग माहीत आहे, परंतु वेदाच्या ठिकाणी एक उणीव आहे, एक कमतरता आहे. आणि ती म्हणजे कोणती? माऊली म्हणतात, वेद संपन्न आहे, पण वेदासारखा कृपण कंजूस दुसरं कोणीच नाही. वेद संपन्न होय ठाई कृपणो ऐसा आन नाही. जो कानी लागला तिही वर्णाचाची. माऊली सांगतात, वेद अतिशय संपन्न आहे, वेदाकडे काहीच कमी नाही, वेदाला सर्व हित माहिती आहे, कल्याण माहीत आहे, परंतु वेद कृपण ठरला. कशामुळं? जो कानी लागला तिही वर्णाचाची. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाच अधिकार वेदश्रवणाचा किंवा वेद पठणाचा आहे. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर वेद पठणाचा अधिकार आपल्याला सुद्धा आणखीन दिला नाही. कालचीच गोष्ट आहे, संस्थेमधली जोग महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आळंदीला सुरू आहे, आणि त्यामध्ये एका कीर्तनकारांचं कीर्तन होतं. ज्येष्ठ कीर्तनकार आहेत ते एका वेधशाळेमध्ये गेले, आपल्याला कोणाची टीका करायची नाही, आणि त्यांनी विचारणा केली की बाबा माझ्या मुलाला तुमच्या वेधशाळेमध्ये शिकवता का? तर त्या ब्राह्मणांनी, त्या वेधशाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं नाही. म्हणले तुमच्या मुलाला या ठिकाणी वेद पठण करण्याचा अधिकार नाही. परंतु वेद पठणाचा अधिकार आपल्याला नाही, जरी नसेल तरी देखील संतांनी तो अधिकार आपल्याला दिला. महाराज, जो निरोप वेदामध्ये आहे तोच निरोप आपल्याला कोणी दिला? संत महात्म्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. ते कीर्तनकार असं म्हणाले, जरी आपल्याला वेद पठणाचा अधिकार त्यांनी दिला नसेल, परंतु संत महात्मे जे होऊन गेले आत्तापर्यंत, ज्ञानोबाराय तुकोबारायांपासून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आदी करून सकल संतांनी आपल्याला तो अधिकार मिळवून दिला. तुकोबाराय तर म्हणतात, महाराज जो अर्थ वेदामध्ये जो अर्थ आहे, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा इरांनी वहावा भारमाथा. किंवा जर तुम्हाला वेदाचा अर्थ कळत नसेल, वेदाचा निरोप कळत नसेल, तर महाराज म्हणतात तोच निरोप घेऊन मला पाठवलेला आहे. तुका म्हणे माझ धाडी रे निरोपा. तुका म्हणे माझ धाडी रे निरोपा. तुका म्हणे माझ धाडी रे निरोपा. तुका म्हणे माझ मार्ग तो पातू करूप. मार्ग तो पातू करूप. देवरी जाते पाऊले समान. विटेवरी जाते पाऊले समान. मार्ग तो पातू करू.
सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. महाराज सांगतात आम्हाला पाठवलंय त्याकरिता कशाकरिता जो मार्ग कठीण आहे, जो वेदांनी सांगितलेला मार्ग कठीण आहे, जो आपल्याला कळणार नाही तो मार्ग सोपा करण्याकरिता आम्ही आलो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदान शूरदाता. लक्षात घ्या, जो उपदेश वेदांनी केला तो उपदेश आपल्याला कळणार नाही, परंतु तोच उपदेश संत महात्मे वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगतायत. मग तो उपदेश तुकोबारा सांगणारे आहेत, पण तो उपदेश आपल्याला कळतो का हे महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी असं असतं बघा, रामायण महाभारतामध्ये काही जोडे आलेले आहेत, काय कधी सांगणारे चांगले आहेत तर ऐकणारे योग्य नाहीत. बघा 4 जण असे आहेत, एक सांगणारा चांगला आहे पण ऐकणारा त्या योग्यतेचा नाही, ऐकणारा योग्यतेचा आहे पण सांगणारा चांगला नाही. तिसरी जोडी अशी आहे की त्या ठिकाणी सांगणाराही चांगला नाही आणि ऐकणाराही त्या योग्यतेचा नाही. आणि चौथी जोडी अशी आहे की त्या ठिकाणी सांगणारेही उत्कृष्टच आहेत आणि ऐकणारेही उत्कृष्टच आहेत. पहिली जोडी सांगणारे चांगले आहेत पण ऐकणारे त्या योग्यतेचे नाहीत. कोण? महाभारतातला प्रसंग आहे. ज्या वेळेस भगवान परमात्मा गीता सांगतायत आणि संजय असणारे धृतराष्ट्राला ती संपूर्ण गीता सांगतायत की महाभारतात त्या युद्धामध्ये काय काय होतंय, भगवान अर्जुनाला काय तत्वज्ञान सांगतायत. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव चितधिक किम प्रभासित किमासित व्रजेत किम. हे सर्व तत्वज्ञान भगवान सांगत असताना संजयने तेच तत्वज्ञान धृतराष्ट्राला सांगावं. पण महाराज धृतराष्ट्राची दृष्टी काय होती? आंधळी दृष्टी. एकतर तो आतूनही आंधळा आणि बाहेरूनही आंधळा असं ज्ञानोबा म्हणतात. पण धृतराष्ट्राने एकच विचारावं, संजया तुला विचारलं तेवढं मला सांग, माझे आणि पंडूचे पुत्र काय करतायत आणि त्या ठिकाणी विजय कोणाचा होणार आहे, एवढंच तुला विचारलं तेवढं सांग. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे किम कुरुवत संजय. धृतराष्ट्राने तेवढंच विचारावं. या ठिकाणी सांगणारे चांगले आहेत संजय, पण ऐकणारे धृतराष्ट्र त्या योग्यतेचे नाहीत. आता दुसरी जोडी घ्या. या ठिकाणी ऐकणारा अतिशय योग्यतेचा आहे पण सांगणारा सुद्धा त्या योग्यतेचा नाही, सांगणारा चुकीचा आहे. कोण? ज्या वेळेस वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा बळीराजाच्या दारामध्ये येत आहेत आणि बळीराजाच्या दारामध्ये येऊन दान मागितलं. कशाचं दान मागितलं? 3 पाद भूमी भगवंताने मागितली. पण ज्या वेळेस दैत्यगुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी होते, शुक्राचार्यांनी सांगितलं, बळीराजा हे बघ, हा मागणारा कोणी सामान्य नाही, हा तुला पाताळात घातल्याशिवाय राहणार, हा देवादि देव आहे, याच्या नादाला लागू नको, याला तू दान देण्याच्या भानगडीत पडू नको, तुला हा पाताळात घातल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज तो राजा बळी त्याने सांगितलं गुरुला आपल्या, म्हणले गुरुजी मी वर्षभर ज्या परीक्षेसाठी अभ्यास केला ती परीक्षा माझी आज आहे आणि वर्षभर परीक्षा करून अभ्यास करून जर परीक्षा नाही दिली तर त्या अभ्यासाचा काही उपयोग आहे का? वर्षभर अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला, पण परीक्षाच दिली नाही, उपयोग आहे त्या अभ्यासाचा नाही. बळीराजाने ठरवलं की मी आज भगवंताला दान देणार. बघा विरोचन राजा ज्यावेळेस मृत झाला, मरण पावला, त्यावेळेस त्याची जी पत्नी आहे ती सती जायला निघाली होती, पण तिला अडवलं का? बळीराजा पोटामध्ये होता. ती विरोचनाची पत्नीसुद्धा म्हणते, भले हुए सती न गई विरोचन के साथ. काय? भले हुए सती न गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. माझ्या मुलाच्या पुढं मी असा मुलगा निर्माण झाला, माझ्या पोटी आला की ज्याच्या पुढं भगवान परमात्मा ज्याच्या पुढं हात पसरतोय, हे किती मोठं भाग्य आहे. बळीराजा दान देतोय, भगवंताला दान देतोय, हा बळीराजा ऐकणारा चांगला आहे, पण सांगणारे शुक्राचार्य देवाला देऊ नको दान, हे त्या योग्यतेचे नाहीत. आता तिसरी जोडी बघा,
याच्यामध्ये सांगणाराही वाईट आहे आणि ऐकणाराही वाईट आहे. काय? एखादा माणूस नवीन गावात यावा आणि त्याने विचारावं, बरं का, तुमच्या गावामध्ये दुकान कुठं आहे? कशाचं दुकान तुमच्या गावात कुठे आहे? तसं काही गावामध्ये विचारायचं काम पडत नाही, कारण त्यांना ॲटोमॅटिक सगळं माहीत असते. आता या जोडीमध्ये दुकान कुठे विचारणाराही चुकीचा आहे, त्या योग्यतेचा नाही, आणि दुकान कुठं आहे ते सांगणारासुद्धा योग्यतेचं नाही. बघा 3 जोड्या झाल्या. आता 4थी जोडी अशी आहे महाराज, या ठिकाणी सांगणारेही उत्कृष्ट आहेत, उत्तमच आहेत, आणि ऐकणारे सुद्धा उत्तम आहेत. कोण? भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. भगवंताने गीता सांगितली, ऐकली कुणं? अर्जुनाने ऐकली. ऐकणारेही योग्यच आहेत. आगा सुमनो आणि शुद्धमती, जो आनंदको अनन्यगती, असा असणारा अर्जुन हा योग्यतेचा आहे, आणि सांगणारे भगवान सुद्धा त्याच योग्यतेचे आहेत. श्रीमद भागवत महापुराण सांगणारे महाराज शुकदेवजी आणि ऐकणारे राजा परीक्षिती, हे सांगणारेही उत्तम आहेत आणि ऐकणारेही परीक्षित राजा त्याच योग्यतेचे आहेत. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय उपदेश करतात, बरं का. आपला विषय इथं चाललेला आहे. सांगणारे तुकोबाराय आहेत, पण ऐकणारे आपण कोण आहोत? ते ऐकण्यासाठी आपला अधिकार आहे का, हे महत्त्वाचं आहे. कारण संत आपल्याला उपदेश करतात, वेदही आपल्याला उपदेश करतो, वेदाचा अर्थ आपल्याला कळत नाही, संत उपदेश करतात, मग त्या संतांच्या उपदेशाचं श्रवण आपण नक्कीच केलं पाहिजे. बघा, वेदही उपदेश करतो, संतही उपदेश करतात, आणि स्वतः देवसुद्धा उपदेश करतो. देव उपदेश करतो, पण देवाचा उपदेश आपल्याला कळतो का हो? बघा, अर्थात लक्षात घ्या, देव अवतार कोणासाठी घेतो? देवाच्या अवताराचं कारण काय? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान सांगतात, एक तर मी माझ्या भक्ताचं रक्षण करण्याकरिता अवतार घेतो, किंवा दुष्टांचा संहार करण्याकरिता, नाश करण्याकरिता अवतार घेतो. विठ्ठल विठ्ठल. देवही उपदेश करतो, देवही आपल्या हिताचं सांगतो, पण ते आपल्याकरता नाही, आपल्याला अधिकार त्या योग्यतेचा नाही. का? देव अवतार घेतो कुणाकरता? एकतर भक्ताचं रक्षण करण्याकरिता, किंवा दुष्टाचा नाश करण्याकरिता. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. मग आता विचार करा, आपण नेमकं कोण आहोत? आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत? खरं सांगा. जे कोणी सज्जन असतील त्यांनी हात वर करा बरं, माझ्या सहित, बरं का. तुम्ही म्हणसाल आपल्याला बाजूला ठेवून सगळ्यात चाललंय, तसं काही नाही. माझ्या सहित जे कोणी सज्जन असतील त्यांनी हातवरी करा. नाही महाराज, आपण करू शकत नाही. का? आपल्याला माहिती आहे आपली काय योग्यता आहे. बरं, ते जाऊ द्या. जे इथं बसलेल्यापैकी दुर्जन असतील त्यांनी हातवरी करा. नाही. मग आम्ही सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. बघा, देव अवतार कोणासाठी घेतो? एक तर गोकुळातल्या लोकांकरता घेतो, किंवा मथुरेतल्या कंसाकरता घेतो. बरोबर आहे का? एक तर रावणाकरता घेतो, किंवा शबरी आदी करून जे भक्त मंडळी आहेत त्यांच्याकरता घेतो. मग आपण ठरवायचंय, आपण नेमके कंस आहोत का आपण गोपाळ? आपण कंस आहोत का? कंस इतके दुर्जन आहेत का आपण? नाही महाराज, नक्कीच नाही. आपण जर दुर्जन असतो तर आपण कीर्तनाला आलो असतो का? खरं सांगा. जर आपण कंसा इतके दुर्जन असतो तर आपण कीर्तनाला आलो असतो का? नाही. ज्या अर्थी आपण कीर्तनाला येऊन बसलोय सगळेजण, आता गावात काही लोक आपल्या थोडी आहेत का? लोकसंख्येचा विचार केला तर आपल्या गावात एवढेच माणसं आहेत का? आपल्या गावात एवढेच माणसं आहेत, हे महत्वाचं आहे. आपल्या गावात एवढेच माणसं आहेत आणि बाकीचे ते सुद्धा माणसंच आहेत, बरं का. तसं काही नाही. आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही. आपण दुर्जन नाहीत. का नाही? आपण कंस इतके दुर्जन नाही म्हणून आपण इथं कीर्तनाला आलो, म्हणून आपण दुर्जन नाही. बरं, आपण सज्जन आहेत का? मग विचार करा. आपण आळंदीला पंढरपूरला वारी करता जातो, मान्य आहे. पंढरपूरला वारीला जातो, आळंदीला वारीला जातो, आणि वारीला जात असताना आपलं वय झालेलं नसताना सुद्धा तिकीट कोणतं काढतो आपण? हाफ तिकीटाचा अगोदर बनवून घेतो माणूस. का? आपल्याला आता इथून पुढं महिनावारी करायचे,
आपल्याला भरपूर तीर्थक्षेत्र फिरायचे आहेत. मग तो साहेब विचारत असतो, मामा तुमचं वय झालं नाही, तुमचं वय ह्या अटीमध्ये बसत नाही. तरी महाराज हा माणूस म्हणतो, साहेब 4 पैसे घ्या पण माझं अर्ध्या तिकिटाचं करून द्या. विचार करा मग असा परमार्थ करून उपयोग आहे का? वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटाचं बनवायचं आणि आळंदी पंढरपूरला जायचं, हे बरोबर आहे का? मग याला सज्जन म्हणावं का? नाही. मग आपल्याला सज्जनही म्हणता येत नाही आणि आपल्याला दुर्जनही म्हणता येत नाही. आणि देव तर एकतर सज्जन करता येतो किंवा दुर्जन करता येतो. मुद्दा हा आहे. मग देवाचा उपदेश एकतर अर्जुना करता आहे, बरोबर आहे. मग आपण अर्जुनही नाही आणि आपण कंसही नाही, त्यामुळं देवाचा उपदेश आपल्या कामाचा नाही. बघा, जरी देवानं उपदेश केला अर्जुनाला, पण अर्जुनानं नातं काय जोडलं भगवंतासोबत? अर्जुनानं नातं जोडलं महाराज, गुरु शिष्याचं नातं जोडलं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. नातं बघा, शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. अर्जुनाला जरी भगवान परमात्मा उपदेश करत असले तरी त्या उपदेशामध्ये अर्जुनाने नातं जोडलं गुरु आणि शिष्याचं. तू गुरु नातं जोडलं गुरुचं, आणि अर्जुन स्वतः शिष्य झाले आणि त्या भगवंताचा उपदेश ऐकला. कारण उपदेश श्रवण करण्याकरिता सुद्धा अधिकार लागतो आणि उपदेश करण्याकरिता सुद्धा अधिकार लागतो. उभा राहा उपदेश करतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे उपदेश म्हणजे नेमकं काय हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण उपदेश कुणी कुणाला करावा आणि उपदेश म्हणजे काय? उपदेश हा नेहमी मोठ्यांनी लहानाला, आणि लहानाने फक्त मोठ्यांनी लहानाला उपदेश सांगणं म्हणजे उपदेश नाही, तर मोठ्याने लहानाच्या हिताचं काहीतरी सांगणे त्याला उपदेश. सांगण्याच्या संबंधाने 4 गोष्टी आलेल्या आहेत. 4 गोष्टी म्हणजे एक आहे आज्ञा, दुसरी आहे अनुज्ञा, तिसरी अभ्यर्थना आणि चौथी आहे उपदेश. कारण आज्ञा व्यक्ती आज्ञा कोण कोणाला करतो? एखादा मोठा मनुष्य आपल्यापेक्षा लहानाला काय करतो? आज्ञा करतो. आणि उपदेशही मोठा व्यक्तीच लहानाला करतो. परंतु आज्ञा आणि उपदेशामध्ये सारख्या गोष्टी कोणत्या? आज्ञा करणाराही मोठा आणि ऐकणारा लहान, उपदेश करणारा मोठा आणि ऐकणारा सुद्धा लहान. परंतु याच्यामध्ये फरक असा आहे की आज्ञा करणारा आज्ञा करत असताना त्या लहानाचं हित आहे का अहित आहे याचा विचार करत. कारण एखाद्या लहान मुलाला जर आपण सांगितलं, बाळा तू जा आणि ती वस्तू घेऊन ये, ही काय झाली? आज्ञा. परंतु त्याच्या हिताचं जे काही असेल आणि ते हिताचं सांगणे त्याचा उपदेश असतो. तिसरा प्रकार आहे अनुज्ञा. अनुज्ञा कोणी कोणाला करावी? जर समजा एखादा व्यक्ती एखाद्या क्रियेमध्ये प्रवृत्त झालेला आहे, एखादी क्रिया करण्यासाठी तो आधीच तयार आहे, परंतु त्याला ती क्रिया करत असताना त्याची ती क्रिया दृढ करणे, त्याला त्या क्रियेकरता संमती देत राहणे, याला काय म्हणायचं? अनुज्ञा करणे. उदाहरण सांगतोय, एखाद्या गावातला नवीन वारकरी झाला आणि तो पंढरपूरच्या वारीकरता निघाला, बरं का? पण पंढरीच्या वारीला जात असताना त्याने ठरवलं, आपण पंढरपूरला निघालोय, गावातले जे काही वारकरी आहेत जावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांना सांगून आपण पंढरपूरला जावं. म्हणून त्या वारकऱ्यांच्या जवळ गेला आणि त्या वारकऱ्याला म्हणाला, बाबा मी पंढरपूरला जातोय. मग त्याला असं म्हटल्यानंतर त्या जुन्या वारकऱ्यांनी काय म्हणावं त्याला? चांगली गोष्ट आहे बाबा, तू पंढरपूरला चाललाय, जा चंद्रभागेत स्नान कर, प्रदक्षिणा कर, कथा कीर्तन आहे. हा विधी आहे तिथला. हे कोणी सांगावं? जुन्या वारकऱ्यांनी सांगावं. बरं, जे सांगणं आहे याला उपदेश म्हणता येतो? उपदेश नाही. ही त्याला केलेली काय आहे? अनुज्ञा आहे. आणि अभ्यर्थना म्हणजे लहान आणि मोठ्याला बोलणं किंवा सांगणं, त्याला अभ्यर्थना. बघा, एखादा विद्यार्थी आहे आणि आपल्या बुद्धी करतो, एखाद्या कार्यामध्ये प्रवृत्त करतो. जर पाठाची वेळ झाली आणि त्या गुरुजीला म्हणणं, गुरुजी खरा पाठाची वेळ झाली असं म्हणणं म्हणजे अभ्यास. आणि आपल्या हिताचं जे काही असेल ते हिताचं सांगणं, त्याला काय म्हणतात? उपदेश असं म्हणतात.
किंवा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वाणो वारंवार काय त्यांचा महिमा वाणो वारंवार काय त्यांचा महिमा वाणो वारंवार हरिभक्त तोर भूमंडळी शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका हरिभक्त तोर भूमंडळी हरिभक्त तोर भूमंडळी शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका शांती भेटीचे अर्थ ब्रह्मादिका काय त्यांचा महिमा वाणो वारंवार काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वाणो वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये सर्वात मोठे जर कोण असतील तर संत आहेत. हां, तसं पाहायला जर गेलं तर जगामध्ये सर्वात मोठा कोण आहे हो? हां, सर्वात मोठा देव का पंतप्रधान का राष्ट्रपती? हां, देव. सापेक्ष भावानं विचार केला तर सरपंचापेक्षा मोठे जिल्हा परिषद सदस्य समजा, त्यांच्यापेक्षा मोठे आमदार, त्यांच्यापेक्षा मोठे खासदार, त्यांच्यापेक्षा मोठे मंत्री, मुख्यमंत्री, त्यांच्याही पेक्षा मोठे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्याही पेक्षा जर मोठे विचार केला तर राष्ट्रपती. बरोबर आहे का? परंतु या सर्वांची सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे कोण? भगवान परमात्मा. देव सगळ्यात मोठा आहे. हां, पण देव जरी मोठा असला तरी त्या देवाला जे मोठेपणा प्राप्त झाला तो मोठेपणा कुणामुळे प्राप्त झाला? देवाला जे मोठेपणा प्राप्त झालेला आहे तो संतांमुळे प्राप्त झालेला आहे. संतांनी त्या देवाला काय केलं महाराज? देव मोठा आहे पण त्या देवाला सुद्धा मोठं करणारे संत त्या देवापेक्षा मोठे आहेत. आमुचिया भावे तुझ देवपण हे का विसरून गेलासी तू हे का विसरून गेलासी तू हे का विसरून गेलासी तू आमुचिया भावे तुझ देवपण का विसरून आमुचे अभावे तुझ देवपण हे का विसरून गेलासी तू. देवा, आमच्यामुळं तुला देवपण आहे. हां, देवाला कोणीही ओळखत नव्हतं महाराज. जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याला पहिलं काहीच नव्हतं. काय नव्हतं म्हणले? त्याला गाव नव्हता,
त्याला शिव नव्हती, त्याला नाव नव्हतं. नव्हता गाव शिव पहिला यासी काही, नव्हता गाव शिव पहिला यासी काही. नाम रूपाशी तो आधीची ठाव नाही, नाम रूपाशी तो आधीची ठाव नाही. म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई, म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई. बघा निळोबरांची गवळण आहे. महाराज सांगतात त्याला गाव नाही, नाव नाही, शिव नाही, काहीच नव्हतं त्या देवाला. परंतु या संतांमुळं त्याला नाव प्राप्त झालं. आणि याला नावारूपा आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. या संत महात्म्यांनी काय केलं, त्या देवाला नामरूप प्राप्त करून दिलं आणि नामाच्या रूपाच्या बळावर आपण त्याची सेवा करू लागलो. भक्ता विण देवा कैचे रूप घडे सेवा. जर भक्तच नसते तर देवाला किंमत होती का? तुकोबारांनी गोड दृष्टांत सांगितलंय. महाराज म्हणतात हिरा आहे आणि सोनं आहे. बघा हिरा मूल्यवान का सोनं मूल्यवान आहे? कोणाचं मूल्य अधिक? नाही, हिरा मूल्यवान आहे का सोनं मूल्यवान आहे? विचार करायला गेलं तर दोन्ही पण मूल्यवानच आहे. दोघांचीही किंमत कमी नाही. परंतु असं आहे, जर का तो मूल्यवान असलेला हिरा आपण जर तांब्याच्या अंगठीमध्ये ठेवला तर त्याचं मूल्य काय झालं महाराज? कमी झालं. आणि तोच हिरा अमूल्य असणारा हिरा जर आपण त्या सोन्यामध्ये जर गुंफला तर त्याची किंमत काय झाली? वाढली. सोन्यामुळे हिऱ्याला किंमत आहे, सोन्यामुळे हिऱ्याला मोठेपण आहे आणि हिऱ्यामुळे सोन्याला मोठेपण आहे. तसंच तुकोबाराय म्हणतात शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. जसं सोन्यामुळं हिऱ्याला मोठेपण आहे आणि हिऱ्यामुळं सोन्याला मोठेपण, तसंच संतांच्यामुळंच देवाला मोठेपण आणि देवाच्यामुळं संताला मोठेपण. विठ्ठल संतांच्यामुळं देवाला मोठेपण, देवाला मोठे करणारे संत, म्हणून संत महात्मे कसे आहेत? मोठे आहेत. आणि जो सर्वात मोठा समजला जातो भगवान परमात्मा, त्या देवाकडून मोठेपणा प्राप्त करणारे संत आहेत. जो सगळ्यात मोठा आहे त्याच्याकडून सुद्धा मोठेपणा मिळवतात, म्हणून संत महात्मे मोठे आहेत. कारण या जगामध्ये आपण ज्याची सेवा करतो तो भगवान परमात्मा, तो देव आहे. परंतु तो देव सुद्धा महाराज संतांची पूजा करतो. आपण पूजा कोणाची करतो? देवाची. आणि देव पूजा कोणाची करतो? संतांची. ज्ञानोबा गोड उदाहरण देतात. तो पहावा हे डोहळे म्हणून या चक्षुषी मज डोळे, हातीचे नीलेला कमळे पूजुतया ते. निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत. 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 काली दंडवत तुझोलिया, घाली दंडवत तुझोलिया, घाली दंडवत तुझोलिया, घाली दंडवत तुझोलिया, दंडवत तुझोलिया, घाली दंडवत तुझोलिया, घाली दंडवत तुझोलिया, घाली दंडवत तुझोलिया. माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार.
तो विचार तेथे माझा पाय तो विचार तेथे माझा पाय कोण तो विचार तेथे माझा पाय तो निर्गुणाकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया. स्वतः निर्गुण निराकार असलेला परमात्मा देव आकारवान झाला, सगुण झाला आणि संत महात्म्यांना पूजा करून त्यांना दंडवत घालतोय. तुम्ही म्हणाल महाराज एखादं उदाहरण सांगा आम्हाला की देवानं संतांची पूजा केली. अहो एक नाही अशी अनेक उदाहरणं संत चरित्रामध्ये आपल्याला पाहता येतील. सर्वांच्या ओळखीचं परिचयाचं उदाहरण म्हणजे ज्या वेळेस जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठ गमनाकरता तयार झाले. तुकोबारायांना आता वैकुंठाला जायचं आहे. विचार करा तुकोबारायांचा मोठेपणा. संत किती मोठे आहेत, उपदेश करणारे संत आहेत आणि ते किती मोठे आहेत. तुकोबारायांचं निर्याण काळ जवळ आला. स्वतः भगवान विष्णू भगवान परमात्मा विमान घेऊन त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर विचार करा आत्तापर्यंत अनेक भक्त महात्मे अनेक संत असतील, अनेक भक्त कथा आहेत की त्यांना देवाने विमानामध्ये आपल्या लोकाला नेलं, परंतु स्वतः देव न्यायला आले असे उदाहरण खूप थोडे आहेत. का सगळ्याच भक्तांना देव स्वतः नाही आले, देवाचे दूत आले महाराजांनी त्या भक्तांना विमानामध्ये नेलं. परंतु उर्वरे महाराज सांगत असतात जर एखाद्या महाराजाला कीर्तनकारांना नेण्याकरिता एखाद्या मालकाने जर स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर पाठवला तर ते महाराज मोठे का स्वतः मालक गाडी घेऊन न्यायला येतोय ते महाराज मोठे? हा, जो मालक स्वतः गाडी घेऊन येतोय कीर्तनकाराला नेण्याकरिता ते महाराज ते कीर्तनकार मोठे. यावरून लक्षात घ्या स्वतः भगवान परमात्मा विमान घेऊन तुकोबारायांना नेण्याकरिता येतात आणि तुकोबारायांना न्यायला येऊन भगवान तुकोबारायांना म्हणतात तुकाराम महाराज तुमचे पाय पुढं करा, मला तुमची पूजा करायची आहे. पूजा करायची आहे. पांडुरंगानं तुकोबारायांची पायाची पूजा केली आणि कशी केली? जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तणू मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. जया पूजिले आदरे पांडुरंगे हा शब्द महत्त्वाचा आहे. भगवान परमात्मा संतांची आदरानं पूजा करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगे. आपण देवाची पूजा करतो कारण देव मोठा आहे म्हणून, पण देवसुद्धा संतांची पूजा करतो. त्यामुळं संत हे देवापेक्षा सुद्धा संत महात्मे मोठे आहेत. आणि असे मोठे असणारे अणुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा एवढे व्यापक स्वरूप प्राप्त झालेले संत आपल्याला उपदेश करतायत. आजच्या अभंगातून सुद्धा तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केला आहे आणि तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतायत. आणि तो म्हणजे कशाचा उपदेश आहे तर भगवंताच्या शरणागतीचा उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणात. मनवोनी शरण जावे मनवोनी शरण मनवोनी शरण जावे 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 सर्व भावे देवाची देवाची दोहा उतरी